पुणे, नाशिक आणि शिर्डीला जाणाऱ्या कूल कॅबच्या भाड्यात वाढ करण्यात आली। ही दरवाढ 50 ते 200 रुपयांपर्यंत आहे। मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरणानं त्याला मंजुरी दिली आहे। त्यामुळे उन्हाळी सुट्टीमध्ये प्रवास करणाऱ्यांचा कूल कॅबचा प्रवास महागलाय। उत्तर प्रदेशमध्ये पिलीभीत व्याघ्र प्रकल्पात एका वाघाचा रेस्क्यू ऑपरेशन पार पडलं। वाघ आल्याची बातमी पसरताच नागरिकांनी प्रचंड गर्दी केली। त्यामुळे वाघ बांबू वनामध्ये लपून बसलेला होता। वन विभागाने त्याला रेस्क्यू करून आता जंगलामध्ये सोडून दिले। यवतमाळच्या भोसा इथल्या रेतीघाटावर वाळू माफियांमध्ये अंधाधुंद गोळीबार झाला। वाहनांची देखील तोडफोड करण्यात आली। पैनगंगा नदीपात्रातून बेसुमार वाळू उपसा होतोय आणि या घाटावर रस्ता तयार करण्याचं काम सुरू असताना 2 गटांमध्ये वाद झाला। पोलिसांनी घटनास्थळावरून 4 आरोपींना अटक केली। नवी मुंबईमध्ये तोतया पोलिसांनी ताब्यात घेतलंय। पोलिसांचा गणवेश घालून एका बार मालकाला दमदाटी करत मारहाण करणं या तरुणाला महागात पडलंय। मित्रांना कामावरून काढून टाकल्याच्या रागातून अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। हे कृत्य केलं। बार मालकानं पोलिसांना बोलावल्यानंतर सर्व प्रकार उघडकीला आला। पुण्याच्या कोलवडी परिसरामध्ये अवैध दारू भट्ट्या उद्ध्वस्त करण्यात आल्या। त्यावेळी पोलिसांनी दारू तयार करण्यासाठीचा कच्चा माल नष्ट केला। या प्रकरणात एका महिला आरोपीला अटक करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे। बहिणीच्या प्रेमविवाहाला मदत केल्याच्या रागातून तरुणाची हत्या करण्यात आली। पवन लोढे असं मृत तरुणाचं नाव आहे। आरोपीनं पवनच्या दुचाकीला जोरदार धडक देत त्याच्या अंगावर 4 वेळा गाडी घालून त्याचा निर्घृण खून केला। शेंदूरवाडा सावखेडा भागामध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आणि विशेष म्हणजे मृत व्यक्ती आणि आरोपी एकमेकांचे नातेवाईक आहेत। वाशीमध्ये सोमठाणा चेकपोस्टवर एका कारमधून 1,79,000ची रोकड जप्त करण्यात आली। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 50,000पेक्षा अधिकची रोख रक्कम जवळ बाळगता येत नसल्याने ही कारवाई झाली। उत्तर प्रदेशमधल्या बेहराईच गावामध्ये नेपाळी महिलेला अटक करण्यात आली आहे। गांजाची तस्करी करताना पोलिसांनी सापळा रचला, तिला अटक केली। तिच्याकडून 7 किलो गांजा जप्त करण्यात आला आहे।